तर इथे तुम्ही बघू शकता आपण उपवासाचे रताळे घेतलेले आहेत। तर ह्यापासून आपण खीर कशी बनवायची दाखवणार आहे आणि महाशिवरात्री स्पेशल उद्या उपवास असतो सगळ्यांचा, काहीतरी वेगळं आपण इथे बनवून दाखवणार आहे। तर पाहूया ते कसं बनवतात। तर इथे तुम्ही बघू शकता आपण इथे रताळे घेतलेले आहेत 7। त्या आता याचं छिलटं काढून घ्यायचं आहे वरचं आपल्याला छान असं, आणि ते आपण अशाच प्रकारे सर्व रताळ्यावरचं छिलटं काढून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपण छान असे सर्व रताळ्याचे छिलटे काढून घेतलेले आहेत। तर आता आपण ह्याला खिसून घेणार आहे छान असं। बघू शकता मस्त असं छिलत आहे। याची आपण खीर बनवणार आहोत, मस्त अशी लागते। तर इथे आपण अशाच प्रकारे सर्व खिसून घेणार आहे छान असं। तर इथे तुम्ही बघू शकता छान असं आपण खिसून घेतलेलं आहे सर्व। तर इथे आपण पॅन ठेवलेला आहे, पॅनही छान असा गरम झालेला आहे। त्यामध्ये तूप टाकायचं, त्यानंतर इथे आपण काजू बदाम घेतलेले आहेत, ते छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे। इथे आपण तूप टाकलेलं आहे, चुकून माझ्या तोंडातून तेल आलं। तर इथे छान असं आपण तुपामध्ये परतून घ्यायचं, मस्त असं लालसर कलर येईपर्यंत। तुम्ही जर बारीक केलं तरीही चालेल, मी मोठे मोठे ठेवलेले आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता हलकासा कलर चेंज झालेला आहे। थोडंसं आणखीन लाल झाल्यानंतर आपण हे काढून घेणार आहे। इथे आपण आता हे काढून घेऊया। त्यानंतर इथे आपण परत तूप टाकून घेणार आहे, मोठा एक चमचा। त्यानंतर जे आपण रताळ खिसून घेतलं होतं ते छान असं तुपामध्ये परतून घ्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे। तर ह्यामध्ये आता आपण दूध टाकून घेऊया। पाव लिटर इथे मी दूध घेतलेलं आहे छान असं गरम करून, ते सर्व टाकून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता छान असं दूध टाकून आपण मिक्स केलेलं आहे। तर इथे आपण स्लोवरती छान असं शिजवून घेणार आहे 2 मिनिटं। त्याला शिजायला जास्ती टाइम लागत नाही, ते पटकन शिजतं। तर दुधामध्ये छान असं आपण स्लो गॅसवरती 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। ते आपण आता साखरही टाकून घेणार आहे, तुम्हाला जितकं गुळ हवा असेल तितकं तुम्ही साखर टाकू शकता। तर इथे मी 1.5 चमचा टाकलेला आहे, हे छान मिक्स करून घ्यायचं। एकदम खीर अशी छान अशी चविष्ट होते। तर इथे तुम्ही बघू शकता आपली इथे खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया, एका वाटीमध्ये। मस्त अशी आपली खीर इथे बनवून तयार झालेली आहे। तर इथे आपण मस्त असे काजू ठेवून घेऊया आणि बदाम, छान अशी गार्निशिंग। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला ही कमेंट करून नक्कीच सांगा, आणि आवडल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।